नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। मी आज आलो आहे लासलगाव आणि चांदोड रोडवर ह्या ठिकाणी उभा आहे आणि ह्या भागामध्ये आल्याच्या नंतर इकडं पाऊस खूप कमी दिसला, म्हणजे शेतातून पाणी देखील बाहेर निघालं नाही, म्हणून म्हटलंय आता इथून एक अंदाज द्यावा। तर या भागातील सर्व लासलगावच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लासलगाव झालं, मालेगाव झालं, त्याच्यानंतर चाळीसगाव झालं, या भागामध्ये तुमच्याकडे आज थोडासा पाऊस येणार आहे रात्रीपर्यंत, पण तुमच्या भागामध्ये 18ला म्हणजे उद्याच्याला म्हणजे 18 ऑगस्टला उद्याच्याला आणखीन थोडा पावसाचा जोर वाढणार आहे। पण तुमच्या लासलगाव एरियात मात्र 20 ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे, शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तो पाऊस लासलगाव, मनमाड, तसेच चाळीसगाव असा तिकडे धुळे, नंदुरबार असा जाणार आहे। या लासलगावच्या इकडल्या पलकडल्या भागामध्ये जास्त पडणार नाही, पण लासलगाव पर्यंत मात्र जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि परत एक सांगू इच्छितो, 24 तारखेपर्यंत तुमच्या एरियामध्ये पाऊस असणार आहे, 24 ऑगस्ट पर्यंत असणार आहे लासलगाव एरियात, मनमाड एरियात, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात आज सांगायचं झालं तर राज्यात आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, उद्या 18 तारखेपर्यंत मूग काढून घ्या, कारण की तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आता पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भात 6 जिल्हे, पश्चिम विदर्भात 5 जिल्हे जवळपास म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होणार आहे आणि तो पाऊस जवळपास 24 तारखेपर्यंत असणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील आजच पावसाला सुरुवात होणार आहे, काही भागात संध्याकाळी होईल, पण आजपर्यंत म्हणजे आज रात्रीपर्यंत ज्यांचा मूग काढणीस आलेला त्यांनी मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्यावे। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये देखील म्हणजे आज रात्रीपासून उद्यापासून म्हणजे 18 ऑगस्ट पासून जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर 18 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।